चालली सासरला। तुम्ही बोलाल ह्या तुझ्या ब्लॉगचा नाही, या गाण्याचा काय संबंध? तेव्हा असा वाटतं ह्यो गाणीच माझ्यासाठी बनवलाय का काय? कारण पोरी कशा माहेरी मजा मारून सासरी जाते, तशीच अवस्था माझी मालाडला ड्युटी लागल्या होते। त्याच्यानंतर ट्रेनचा म्हणजे 4 व्हीलर ठेव घरी ना, जाब आल्या कामावर 2 व्हीलर ना, 2 व्हीलर बोलला तर पावसाला येतं जादूचा कोट आलाच। फरक एवढाच का जादू धूप धूप करतो ना मी जारे जारे पावसा। शेवटी भर पावसा पोहोचलो स्टेशनला ना, तिकीट काढून चरलो आसनगाव गाडीला ना। ही बघा माझी डब्यातली फ्रेंड्स कंपनी कशी गपचूक बसली, कॅमेरा बंद झाल्यावर लगेच कांड चालू करतील। जसा वाशिम स्टेशनला चरलो तसा दादर स्टेशनला उतरलो ना, धरपार वेस्टर्न लाईनला आलो तर 2014 ला आमची भरती झाली। त्याच्यानंतर 2025 ला माझं बॅचमेट दादर स्टेशनला भेटलं। त्यांना भेटून मला एवढ्या लांबचा अपडाऊन करताना कुठल्या दूर निघतो या सांगून पोहोचलो मालाडला ना। जसा पोहोचलो तसा ड्युटी पुरी करून निघलो घरी। मध्येच फॅनची स्पीड भेट घेतली ना। परत 2014 नंतर पहिल्यांदा थकलेल भागलेल दुट्या करून जीप बाहेर काढलेलं माझं बॅचमेट मला भेटलं आपला कामच आहे, जाव तिथं लरू। तोच काम पुरा करीत माझी व्यथा ही कथा म्हणून सांगितली ना। 8 घंटे ड्युटीसाठी 6 घंटे ट्रॅव्हलिंग वाया घालून लेक जशी सासरी गेली तशी माहेरी आली ना, परत रातचेर सासरी चालली। असा प्रवास माझा 10 दिवस चालूच राहील। त्यात माझं बॅचमेट भेटत राहतील, त्याच्याने व्हिडिओ करायचा बोला तर केस तो बोलतो इसरायला लागतील, पण त्याला कुठं माहिती जो शूटिंग करतो त्याच्या तो भराला पाणी नाही, मी तो ड्युटीवर जाऊन धवीन। तो तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून हात धुवून घ्या।